जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आपण बघितले की नॉर्मलायझेशनमुळे खूप मुलांचे फायदा झालेला आहे आणि खूप मुलांचे नुकसानसुद्धा झालेले आहे। तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत 190 प्लस किती मुलं आहे, 180 प्लस किती, 170 प्लस किती मुलं आहेत। तर हे 1800च्या वर किती मुलं आहेत, जे 1840 जागा आहे मित्रांनो आपल्या, त्याच्यावर किती मुलं आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत। आणि महिलांचा कट ऑफ किती जाऊ शकतो थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि मुलांचा कट ऑफ किती जाऊ शकतो तुम्ही एक अंदाज लावू शकता मित्रांनो। बघा इथं किती हायेस्ट जो टॉपर मुलगा आहे त्याला बघा 197.17317 एवढे मार्क आलेले बघू शकता आपण की 168 त्याला स्कोर होता। तर त्याच्यानंतर जी रिस्पॉन्स आली होती 171 झाला आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर 197 मार्क आलेले मित्रांनो। बघू शकता आपण कट ऑफ कुठं अंदाजे धरत होतो की 170 येईल, 160 येईल, तर तेवढीच आली असती मित्रांनो, कारण नॉर्मलायझेशन व्यवस्थित झाले असते। तर नॉर्मलायझेशन एवढे खतरनाक झालेले हे बघू शकता। गेम केलेले TCSने, IBBची एक्झाम घेतली TCSने, तर हे गेम झालेलं आहे मुलांचा। बघा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ धरला होता 160 170पर्यंत, तर तिथपर्यंतच मुलांना मार्क आलेले आहे मित्रांनो। पण नॉर्मलायझेशनमुळं हे मार्क खूप वाढलेले तुम्ही बघू शकता। तर हे मार्क किती वाढलेले आपण थोडक्यात आता बघणार आहोत। 190 प्लस किती मुलं आहे बघू शकता। बघा 168 वालेले किती झाले 197। तर हे रिस्पॉन्स शीट आणि ज्यांनी कॅन्सल क्वेश्चन प्लस ज्यांचे क्वेश्चन हे चुकीचे होते त्यांनी ते टाकलेलं होतं, त्यासाठी त्याच्यानंतर 171 होऊन ते डायरेक्ट 197 झालेले आहे मित्रांनो। तर 168 पासून 197 धरले तर 30 मार्क हे वाढलेले मित्रांनो। इथं तुम्ही बघू शकता टॉपर कितीवर आहे 197वर। सेकंड जो मुलगा आलेला आहे तो पण 197ला आलेला आहे बघा। त्याचे नाव काय बघा, फर्स्टवाल्याचे काय बालचंद्रा प्रल्हाद बंगले आणि सेकंड जो मुलगा आहे शरद अंकुश बाटुले। तर हे बघा यांना 162 पासून तर 197 पर्यंत गेलेले यांचं मार्क। तर यांनी 162ला एक धरला असेल की आपण कुठंतरी ओपनच्या मेरिटमध्ये बसू, कारण 160 प्लस होते त्यांचे ऑलरेडी, पण ते बसू त्याच्या आता तर त्यांना कोणी कॉम्पिटिशनला राहिलंच नाही, कारण 197 प्लस आलेले मित्रांनो त्यांना। तर हे टॉप ओपनमधून होऊन जातील मित्रांनो। तो ओपनमध्ये किती जागा होत्या मित्रांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि ह्या ओपनमध्ये किती मुलं जातील इथं आपण थोडक्यात बघणार आहोत। आपण फक्त हा व्हिडिओ आता बघणार आहोत 190 प्लस किती मुलं आले बघा मित्रांनो। हे बघा 176 वाला 194 गेला, 166 वाला 194, 160 वाला 194। थोडक्यात म्हणायचे म्हटले तर आपण बघणार आहोत 190 प्लस किती मुलं आहे बघा। सिरियल दिलेलं आहे आणि मुली किती आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता कट ऑफ किती लागेल हा आपण बघणार आहोत आणि 190च्या वर प्लस किती मुलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। चला तर 190 प्लस किती मुलं आपण बघणार आहोत। हे बघा आता आणखी पण 190 इथपर्यंत आहे मित्रांनो। 190 हे बघा 190 इथपर्यंत आलेलं आहे। तर इथं बघू शकता 26 मुलं हे 190 प्लस आहे मित्रांनो। तर 26 मुलं किती गेलेले 190 प्लस। तर याच्यात मुली वगैरे कोणी आहे का थोडं आपण चेक करणार आहोत। 190 मध्ये त्या सगळे मुलंच आहेत। हे बघा प्रीती एक मुलगी आहे मित्रांनो, दीपक, प्रतीक, प्रियंका 2 मुली आहे, स्नेहल मुली पण खूप आहे मित्रांनो। हे बघा तर त्यांनी पण 190 प्लस हे मार्क घेतलेले आहे। 190च्या आणि 180च्या मध्ये किती मुलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। तर 190ला किती आहे 26 मुलं आहे मित्रांनो। तर 180च्या वर किंवा 180 ते प्लस 190च्या मध्ये किती मुलं आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत। हे बघा आपण लास्टला जाऊ थोडंसं मेरिट लिस्टमध्ये, तुम्ही बघू शकता बघा 180 प्लस तर खूप जास्त मुलं आहे मित्रांनो। तर तुम्ही अंदाज लावू शकता की ओपनचा कट ऑफ किती जाईल, BSc OBCचा किती जाईल, SC STचा किती जाईल। तर मी कट ऑफ सांगणारच आहे, तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। हे बघा 180 प्लस आपण 80 वाले सोडून देऊ तरी 181, हे बघा 181 प्लस 190 पर्यंत, 181 पासून तर 190 पर्यंत किती मुलांना हे मार्क आलेले बघू शकता मित्रांनो तुम्ही। 368 आहे आणि 26 मुलं ते होते 90 वाले। तर हे 2 हे 4 तर 342 एवढे मुलं आहे की ज्यांना 180 प्लस हे मार्क आलेले मित्रांनो।
तर तुम्ही खाली बघू शकता, खाली आपण थोडक्यात बघणार आहोत. तर 160 प्लस किती मुलं, 170 प्लस किती मुलं आहे आणि कट ऑफ किती जाऊ शकतो एक अंदाजे आपण बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा 180 प्लस पण किती मुलं मित्रांनो इथपर्यंत बघू शकता तुम्ही. हे बघा, तर इथपर्यंत 448 एकूण 180च्या वर 448 मुलं मित्रांनो. 448 180 म्हणजे त्यांनी किती मार्क घेतलेले मित्रांनो, 90 क्वेश्चन हे त्यांचे बरोबर आलेले आहेत नॉर्मलेशन होऊन. तर तुम्ही इथं बघू शकतात. हे बघा, आपण कोणती बॅच धरा. हे बघा 160 होते, किती झाले 180. इथं पण 160 होते, किती झाले 180. यांचे हे मार्क वाढलेले मित्रांनो, 20 मार्क हे वाढलेले. बघा हे बघा 146 हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. 146 वाला किती आहे 146. हे बघा, तर त्याला डायरेक्टली 180 झालेले आहे. तर 34 मार्क इथं वाढलेले मित्रांनो, किती 34. तर एकूण यांचा लकी ड्रॉ लागलेला आहे मित्रांनो आणि चांगले मार्क आलेले यांना नॉर्मलायझेशन होऊन. ज्यांचे कमी झालेले मित्रांचे त्यांनी काही मनावर लावून घेऊ नका, नेक्स्ट तयारी करा. कारण आता नॉर्मलायझेशनच्या भरशावर बसू नका. MPSC ग्रुप क ची जी एक्झाम आहे आपली त्याच्यासाठी तयारी करा मित्रांनो, जेणेकरून तुमचा तिकडं तरी फायदा होईल. तर हे बघा 180 प्लस आपला हेतू हाच म्हणण्याचा आहे की नॉर्मलायझेशनमुळं 448 मुलं असे आहे की ज्यांना 180 प्लस मार्क आलेले आहे. नॉर्मलायझेशनच्या पहिले आपण किती एक्सपेक्टेड धरत होतो, 160 प्लस मुलं आपल्याला खूप कमी दिसत होते. परंतु इथं तुम्ही बघू शकता 180 प्लस मुलं एवढे जास्त आहे. 448 मुलं आहे मित्रांनो, किती 180 प्लस. त्याच्यानंतर आपण खाली येऊ थोडंसं. 170 ते 180 मध्ये 170 प्लस किती मुलं आहे ते बघणार आहोत आपण. 170च्या वर हे बघू शकता तुम्ही 170 खूप जास्त मुलं आहे मित्रांनो. बघा 800चा आकडा आलेला आहे आता, 900, 1000 खूप जास्त मुलं आहे मित्रांनो. बघू शकता नॉर्मलायझेशनचा किती फायदा झालेला, 20 मार्क वाढलेले इथं बघू शकता तुम्ही. तर थोडक्यात आपण बघणारच आहोत. हे बघा 1 मिनिट, 170 प्लस किती मुलं आहे. तर तुम्ही असं धरून चाला 180 प्लस हा ओपनचा कट ऑफ जाणार आहे मित्रांनो. 180च्या खाली कट ऑफ येण्याचे चान्सेस खूप कमी आहे ओपनचा. आणि 170 प्लस महिलांचा जाऊ शकतो मित्रांनो. OBCचा कट ऑफ किती जाईल तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. एवढे मार्क बघून आता मला तर वाटत नाही 180च्या खाली हा ओपनचा कट ऑफ येईल. हे बघा इथं किती मार्क दिलेले, 170च्या वर किती मुलं आहे बघा मित्रांनो, 1949. तर 1950च मुलं धरा तुम्ही मित्रांनो. जेवढ्या जागा आहे मित्रांनो ते 170च्या वरच आहे. 170च्या खाली खूप कमी चान्सेस मित्रांनो. ओपनवाल्यांना तर सोडून द्या, पण SC ST वाले थोडंसं खाली येऊ शकतात मित्रांनो. असं काही नाही का ST 170 प्लस जाईल. तर 160 प्लस त्यांची 155 ते 160 तुम्ही धरून चाला STचा कट ऑफ, कारण STचा कट ऑफ खाली येईल. त्याच्यानंतर EWS याच्यात खूप मुलं असे असतील जे ओपनमध्ये जातील कास्ट वाईज पण, तर कट ऑफ त्यांचा खाली येऊ शकतो. असं तुम्ही धरू नका. हे 170 वाले ओपनवाले पण असू शकतात. कट ऑफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फिक्स कट ऑफ किती लागू शकतो, ओपनचा किती लागणार आहे, महिलांचा किती लागणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि आपण लास्टपर्यंत तुम्हाला BMCचे लास्टपर्यंत व्हिडिओ देत राहू. तर तुम्ही उद्या मी कट ऑफचा व्हिडिओ बनवणार आहे, त्यासाठी आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, तर तुम्ही बघितलंच आहे की 2000पर्यंत हे मुलं 170 प्लस आहे. तर कट ऑफ किती जाऊ शकतो, खूप जास्त हाय जाऊ शकतो. त्याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगणार आहे. महिलांचा किती लागेल, एक सर्व्हिसमॅनचा किती लागेल, कास्ट वाईज हा कट ऑफ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन दाबून द्या. जसं मी व्हिडिओ बनवलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. थँक्यू मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊन जा मित्रांनो. थँक्यू.